तर हाय फ्रेंड्स, तर आज आहे डे 3 आणि आता मी जस्ट बाथ पण घेतलेला आहे. वाजलेले आहेत 5:30च्या आसपास आणि मी उठलेले, बाथ घेतले, फ्रेश झालेले आहे आणि मी केस सेट केलेले आहे. जस्ट लिप बाम अप्लाय केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की काल शॉपिंगला गेले होते. तुम्ही पाहू शकता काल शॉपिंगला जाऊन मूड मी तर हा टी शर्ट घेऊन आलेले आहे आणि भरपूर कम्फर्टेबल आहे आणि रात्री एक घातला, आता एक घातला. पण प्रॉब्लेम काय झाला, हो बेटाचा से बाय, रस्त्यावर जाऊ नको, सोनू दीदीला घेऊन जा. तर पैसे माझे दोन्ही टी शर्टमध्ये गेले आणि मला स्लीपर घ्यायची होती आणि माझा फोन झाला स्विच ऑफ आणि मी टी शर्ट घेऊन आले. मग मम्मानी मला, हे बघा तुम्ही पाहू शकता तिथे माझे शूज पडलेले आहेत चॉकलेटी कलरचे. तर मम्मा म्हटले की तू शूज आणली नाही किंवा स्लीपर घरात घालायला आणली नाही. मी म्हटलं पैसे उरले नाही आणि माझा फोन स्विच ऑफ झाला. तर मम्मी म्हटली चल बेटा आज परत जाऊ आपण शॉपिंगला. तर आज मम्मी सांगते मी परत मार्केटला जाणार आहे आणि आज थोडीशी एक्सेसरीज आणि स्लीपर हे ते मी घेऊन येणार आहे. तर उद्या आहे झावळ्याचा रविवार आणि मला मम्मीचे ॲब्रोज करायचे आहेत. मला मम्मीला डाय लावायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की तुला ॲब्रो येतात का? हो, ब्युटी पार्लरचे A to Z मला सर्व काही येतं. असं म्हणता हरकत नाही की लग्नाच्या अगोदर अर्ध्या खानदानीचे ॲब्रो मी केलेले आहेत. जस्ट मला ब्रायडल मेकअप आणि हेअरकट्स येत नाही. पण माझे बेबीज लहान आहेत, माझे बेबीज मोठे झाले तर मी सर्व काही शिकणार आहे. तर मी तुम्हाला काल हिकडची साईड दाखवली मार्केटची, मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवली नाही जिथं गेट आहे तिथे. आणि तिथे इतकी गर्दी होती, मी व्हिडिओ घेऊन जातात सगळे टेन्शनमध्ये आले, ही काय व्हिडिओ करते, आम्हाला शूट करते का? आणि त्यांचं लक्ष माझ्याकडं होतं, त्यामुळे मी फक्त इकडची साईड शूट केले, फ्रंट साईड मी काय शूट केली नाही. आणि 9 वाजल्यापासून तिथं खूप गर्दी असते. आमचे सर्व दुकानं जे रेंटनी दिलेत ते सगळे फ्रंट साईडला आहेत. तर मी काय करीन फ्रेंड्स की उद्या सकाळीच जाईन, सकाळी जेव्हा दुकानं बंद असतात आणि तेव्हा जाऊन मी तिथले सगळं शूट करीन आणि मी तुम्हाला दाखवीन. तर उद्या आहे झावळ्याचा रविवार आणि माझ्या भावाचा 40वा पण आहे. तर प्रॉब्लेम आहे की चर्चला जाणं जमणार आहे का आम्हाला कब्रस्तानला जाऊन दादाच्या ह्याला फुलं टाकायचे आहेत हे अजून माहीत नाही आहे. तर पवन मागच्या साईडला गेल्यावर आता कळणार आहे की उद्या नाही, ॲक्च्युली आम्हाला चर्चलाच जायचं आहे का आम्हाला फुलं टाकायला जायचं आहे, कारण उद्या 40वा आहे. सगळे पाहुणे येणार आहेत आणि उद्या दुपारी व्हेज नॉनव्हेज जेवण पण तिकडंच आहे आणि उद्या सगळ्या पाहुण्यांची गाठभेट होणार आहे. तर जमलं तर मी तुम्हाला उद्या मागचं साईडसुद्धा दाखवेन. तर निवा खूप बिझी झालेली आहे सोनू दीदीमध्ये, तर ती सोनूला सोडून राहत नाही आहे. चला तिची लाईन लागली तर मी थोडीशी फ्री आहे आता एकदम. मम्मीच्या हातचं गरम गरम जेवते, भरपूर आराम करते. मम्मी म्हणती लेकरूवाळ बाई आहे बाई, तू काय खाती काय नाही. लेकरूवाळ बाई असल्यामुळे मम्मी माझी खूप 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 काळजी घेत आहे. तर मला सर्वांची आठवण येत आहे. मी जळगावला खूप मिस करत आहे. मी धनू दादा, गोलू दादा, राणी मावशी, इवन माझ्या सासूबाईला पण खूप मिस करत आहे. इट्स ओके, पण मी त्यांच्यासाठी प्रेयरमध्ये आठवण ठेवत आहे. अजून म्हणायचं काय म्हणजे नित्यनिवाला पण सगळ्यांची आठवण येते, मम्मींची आठवण येते, धनू, गोलू दादा, मावशी आईची सगळ्यांची आठवण येते. तर पण डॅडी दिसत आहेत समोर त्यामुळे ते थोडेसे शांत आहेत. तर पाहू शकता तुम्ही निवा परत आलेली आहे. तर तिला सोनूची पूर्णपणे सोनू हे बघा आता पण सोनू दीदीकडे जाईल ना. निवा हॅलो हॅलो हॅलो, पप्पी दे निवा, पप्पी निवा, पप्पी दे बेटा, पप्पी दे. अच्छा हॅलो मन, हॅलो हॅलो हॅलो, फ्लाइंग किशी दे, फ्लाइंग किशी दे. तर सोनूचा आज एक्झाम्स होता आणि सोनूला आजचा पेपर खूप हार्डेस्ट म्हणजे हार्ड गेलेला आहे. सोनू तुला आजचा पेपर हार्ड गेला ना? किती मार्काचं सोडलं होतं तू काल सांग बरं? 4 मार्काचं सोडलं होतं आणि बाकी सगळ्यांनी 10-11 मार्काचं सोडलं होतं. पण काल सोनू फक्त 4च मार्काचं सोडून आली. पण आजचा तिला पेपर थोडा हार्ड गेलेला आहे. इट्स ओके, ती चांगल्या मार्काने पास होईल असा आमचा विश्वास आहे, कारण ती हुशार आहे. तर ते बघा निवा, काय झालं तू परत का आला? तर गरमीचे दिवस आहेत, मम्मीने खूप काळजी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता तिथे 2 पाण्याचे जार आहे. ते जास्त कोल्ड पण नाही आहे एकदम आणि जास्त गरम पण नाही आहे. आणि मम्मीने 2 आणून ठेवलेले आहेत. आम्ही पाणी तिथलंच पितो, आम्ही नळाचं पाणी पित नाही, आम्ही जार किंवा बिस्लरीचंच पाणी पितो, कारण दोन्ही लेकरांना पाण्यात बदल होईल म्हणून माझी मम्मी त्यांची खूप 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 काळजी घेते. आज सकाळी मम्मीने सुशिला केला होता, दुपारी मम्मीने शेवग्याची आमटी, चपाती, राईस, अंड्याची पोळी, ठेचा, पापड हे तळलं होतं, लोणचं हे ते होतं.
तर आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. आता मम्मीची थोडीशी तयारी करते आणि मार्केटमध्ये जाते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट एपिसोडमध्ये. से पप्पी दे, पप्पी पप्पी दे, पप्पी दे. अजून एक बाय बाय कर, बाय बाय से, बाय 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 कर, बाय बाय कर, बाय 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 कर. बापरे, नित्याला टेन्शन होत राहिलंय की आता नित्या संगती खेळायला कोणच नाहीये, त्यामुळे नित्य खूप टेन्शन मध्ये आलेलं आहे. जा ना मग दादा संगती खेळ, काही प्रॉब्लेम नाही. दादा बी जेवण करतो. आता जेवण करायला चालू. सोनूचा लहान भाऊ आहे, तो त्याच्या संगती खेळतो. इतक्या वेळेस ते फ्री फायर खेळत होते आणि खूप गोंधळ घालत होते. त्यांच्या डॅडीला तो व्यवस्थित झोपू पण दिलेला नाहीये. पण आता तो जेवणाला गेला असेल तर तू पण फ्रेश हो आणि मग खेळायला जा. फ्रेश आपण बाहेर जायचं. हा का? तू फ्रेश आपण बाहेर जावा बाहेर जा. चला फ्रेंड्स, बघा नित्याच्याकडनं आता मोबाईल घेतलेला आहे. आता मोबाईल घेतलाय म्हणून त्याच्याकडनं मोबाईल मी घेतला, तर आता म्हणतोय मोबाईल आता तू घेतलाय तर आता मला टीव्ही लावून दे. म्हणजे टीव्ही नाही तर मोबाईल, दोन्हीपैकी एक त्याला हवंच. तो शांत बसू शकणार नाही असं त्याचं म्हणणं आहे ना. तर त्याला सांगितलं की डोळे खराब होतात. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की हे बघा, मी मम्मीला डाय लावत होते. डाय लावता लावता मम्मीला थोडंसं मी सुद्धा इकडे डाय लावून घेतले, कारण इथं माझे 2-4 केस पांढरे आहेत. तर लावले तर खरं आहे, इकडे लावले थोडंसं, इकडे लावले. बट आता एवढं रात्रीचं धुवायचं कसं, नुसतं पाणी लावून समोरच्या समोर धुवा असा प्रश्न पडलाय. तो बघा नित्य कसा ओरडतोय. तू टीव्ही बघायला चलती का नाही, हे तुझा लास्ट चान्स आहे असं तो तिला धमकी देतोय सोनूला. नो बेटा. तर मम्मीला दिले होते मी डाय लावून आणि मम्मीचे आयब्रो सुद्धा केले. तर मला इथं पांढरे केस आहेत त्यामुळे मी इथं थोडंसं डाय लावून घेतलेलं आहे. काही नाही, वाढलं की थोडंसं इथं थोडंसंच पाणी लावून धुवून घेईन. तर हे तुम्ही पाहू शकता की निवा पूर्णपणे बिझी आहे. तर मम्मीला डाय बी लावून दिलेला आहे. मम्मीचा डाय पूर्ण झालेला आहे. स्टँडची पाण्यात घेऊन जा. दीड घेऊन जा. तर हे बघा, आम्ही दोघांनी मिळून डाय लावलेला आहे. मम्मीला डाय लावले आणि मी इकडे डाय लावले. मम्मी काय तर बोल ग, काय तर बोल ना माझ्या ऑडियन्सला. तर मम्मी तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणते. मम्मी तुला कसं वाटतंय मी इकडे आल्यावर? तू मला मिस करत होती का जेव्हा मी जळगावला होते तेव्हा? जोरात बोल ना. दररोज मिस आणि आता आल्यावर कसं तुला हॅप्पी हॅप्पी वाटतंय, घर भरल्यासारखं वाटायला ना. मग आता तू सांग की मी किती दिवस राहू? जेवढा दिवस राहायचं तेवढा. मम्मी म्हणते तुला जेवढा दिवस राहायचंय तेवढा दिवस राहा. ते माझ्या पप्पाची एक गोष्ट आठवते. माझे पप्पा म्हणायचे की म्हशीचे शिंगे म्हशीला जड आहेत का ना मम्मा. पप्पा म्हणायचे म्हशीचे शिंग म्हशीला जड नसते असं म्हणायचे. आज पप्पांची आठवण आली. मम्मी तेच म्हणत होते किती दिवस राहायचं तेवढं राहा बेटा, म्हशीचे शिंगे म्हशीला जड असतात का. तर ही अशी असते आई. आणि उद्या जायचं आहे चर्चला म्हणून. हां जाऊया. तर मम्मीचं डाय झालेलं आहे, मम्मीचे आयब्रो झालेले आहेत. मम्मी आता डोकं धुवीन तर तेव्हा मी पण धुवून घेईन हे डोकं. तर आली मम्मा. मम्मा कुठं जाते बा. तर डाय तर झालेला आहे. आता जस्ट थोडेसे आयब्रो राहिलेले आहेत. थोडेसे आयब्रोला शेप देते मी आणि उद्या काय ड्रेस घालायचा आहे ते पाहते. आणि ड्रेस पवन इस्त्री करून आणलेले आहेत कपडे. तर झालं. नित्याला न्यू पॅन्ट आणली होती, त्याला येत नव्हती तर टेलरकडनं ते देखील कापून आणलेलं आहे. तर आज काही नाही, आज जायचं होतं बाहेर. बट आज आम्ही डाय बी उरकून घेतलेला आहे. तर
काय नाही, आज आराम करू. आता थोडंसं डायबी धुईन, थोडंसं टी व्ही बघेल, निवाला थोडंसं खाऊ घालते आणि मग थोडंसं आराम करते. तर बस आज इतकंच आहे. जर नवीन काय असेल तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. तुम्ही सगळेजण काळजी घ्या. बाय बाय कर, बाय कर, बाय 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 कर निवा, बाय बाय से, बाय से, बाय बेबी, बाय बाय बाय, सी यू. पप्पी दूध दे. बाय 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 सरक ना तू. माझी पोरगी